श्री स्वामी समर्थ. मकर राशींच्या जातकांनो, येत्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी अकल्पनीय आणि चक्रावून टाकणारी घटना घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही माणसे दस्तक देतील, जी तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकतील. हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. मकर राशीचे स्वामी साक्षात कर्मफळदाते शनिदेव असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जर तुम्ही मानसिक तणाव, रखडलेली कामे आणि नशिबांची साथ न मिळाल्यामुळे प्रचंड हातात झाला असाल, तर आत्ता तुमची ही परीक्षा संपण्याची वेळ आली आहे. त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्यासाठी न्यायाचा मार्ग निवडला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे. अचानक लोक तुमच्या घराकडे का धाव घेणार आहेत आणि तुमच्या संपर्कात का येणार आहेत, त्यामागचे सत्य अत्यंत थक्क करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे आहे. वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या संपूर्ण पटामागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय युती कारणीभूत ठरली आहे. मकर राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला आणि आध्यात्मिक ऊर्जेला एका अशा शिखरावर घेऊन जाणार, जिथे तुमची जुनी नकारात्मकतेची सर्व जळमटे एका झटक्यात नष्ट होतील. हे आगामी 5 दिवस साधेसुधे नसून कालचक्राच्या गणनेनुसार येत्या 48 तासात ग्रहांची अशी एक महास्थिती बनत आहे, जी माणसाच्या नशिबात फक्त एकदाच येते. जर या विशिष्ट वेळेत तुम्ही ती एक चूक केली, जी प्रत्येक मकर राशीचा व्यक्ती नकळत भावनेच्या भरात करतो, तर आलेली लक्ष्मी दारातूनच परत फिरेल. म्हणूनच हा व्हिडिओ आणि ही महत्त्वाची भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी जीवन मरणाचा आणि प्रगतीचा प्रश्न ठरू शकतो. तर मकर राशींच्या जातक कालचक्राचे पाय फिरले असून येत्या 5 दिवसांची उलटगणती आता सुरू झाली आहे. या 5 दिवसांच्या आतील एका विशिष्ट रात्री तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष दारात एक असा अत्यंत शुभ समाचार मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण ती केवळ आनंदाने सेल, नोकरी, व्यवसायात किंवा तुमच्या कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा अचानक पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा खेळ पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होता, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक तुमच्या समोर उभी ठाकणार आहे. हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबांडून घेणाऱ्यांना आणि तुम्हाला नेहमी कमी लेखणाऱ्यांना एक चापराक देणारे ठरणार आहेत. जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरेही बदलून जातात. त्यामुळे हा महाबदलाचा आनंद साजरा करत असताना तुम्हाला एक अत्यंत गंभीर धोक्याचा आणि सावधगिरीचा सामना करावा लागेल. तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीची किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे. अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची वाईट नजर किंवा जवळच्याच एका व्यक्तीचा गुप्त शाप व मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो. या 5 दिवसात तो नात्यामधील दोष आणि शाप कसा नष्ट होणार आणि तुमच्या घरात सुख शांततेचे साम्राज्य कसे येणार आहे, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मकर राशीचे जातक हे उत्तराषाढा, श्रवण किंवा धनिष्ठा नक्षत्राचे प्रभाव असलेले असल्यामुळे तुम्ही जन्मातच अत्यंत संवेदनशील, समजूतदार, गंभीर आणि इतरांच्या दुःखात स्वतःचे सुख विसरून धावून जाणारे आहात. तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि शनिदेवाच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला वजन देतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर गर्दीही करू लागतील. सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथेच दडले आहे की जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जसे की तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करत नाही. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पाडाव करण्याची तीव्र इच्छा गुदमरत असते. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल.
कारण जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर तुम्हाला अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसता समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहे. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनण्याचा कट रचला जाऊ शकतो. त्या व्यक्तीच्या नजरेतील तो कपट ओळखूनच स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. मकर राशीच्या जातक, येथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे. कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आरशावरून फर्शवर आणू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना अवघड करून बसता. त्यामुळे ब्रह्मांड तुम्हाला चेतावणी देत आहे की येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टीवर पूर्णपणे मौन धारण करावे, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवर हा काळ अत्यंत सकारात्मक चमत्कार घेऊन येतो आहे. अनेक दिवसांपासून बुडालेले, अडकलेले किंवा कोणीतरी मुद्दाम बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेल. परंतु या धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडेही करू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहाराची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची 100% खात्री आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा कट रचत आहेत. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीपूर्वी आणि करारापूर्वी डोळे व कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. लक्षात घ्या, त्यासोबतच हे 3 संकेत असे आहेत जे दाखवतात की तुमचे भाग्य आता पूर्णपणे पलटणार आहे. जेव्हा ब्रह्मांड तुमचे नशीब बदलणार असते तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला या ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होते. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुमची रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीची आणि न्यायदेवतेची कृपा झाली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत होण्याचा आणि जुनी संकटे संपून एक मोठा राजयोग सुरू होण्याचा पूर्वसंकेत मानला जातो. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत आशीर्वाद देताना दिसत असतील तर हा तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा आणि अडथळे दूर होण्याचा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादे सुंदर पाखरू किंवा मुंग्याची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर समजून जा की तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे पाऊल पाडणार असून गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. तिसरा आणि शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणारा अचानक बदल. जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड किंवा इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि अचानक मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागते. एवढेच नाही तर ज्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागतील. हे 3 संकेत जर तुमच्या दैनंदिन आयुष्यात जाणवत असतील तर येत्या 5 दिवसात तुमच्या दारावर येणारी ती अनपेक्षित थाप तुमचे नशीब सोन्यासारखे चमकवणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधकही सक्रिय व्हायला लागतील, हे लक्षात घ्या. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा पसरवल्या जातील. तुमचा मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि शनिदेवाचा आशीर्वाद उभा असतो त्याच्या जगात कोणीही वाकडे करू शकत नाही, हे विसरू नका. या सर्व नकारात्मकतेवर आणि शत्रूच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि शनिदेवाचे मनापासून स्मरण करा. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पिवळे डाळ किंवा अन्नदान करावे आणि मनामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा शनी मंत्राचा मानसिक जप करावा. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल ज्याला भेदणे शत्रूला आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीला कधीही शक्य होणार नाही.
येत्या 5 दिवसांचे अत्यंत मोठे रहस्य हेच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसात अचानक रात्री जाग येणे किंवा विशिष्ट रहस्यमय स्वप्ने पडणे यासारखे अद्भुत अनुभव आले असतील, तर कमेंटमध्ये तुमची समस्या नक्की लिहा, जेणेकरून त्याचे निवारण होईल. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये माझ्या नशिबावर विश्वास आहे, जय श्री हरी, जय शनिदेव असे पूर्ण श्रद्धेने कमेंट करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. कारण ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तो विधाता तुम्हाला नक्कीच तारणार आहे.